नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ आणि डिॲडिक्शन स्पेशलिस्ट म्हणजे व्यसनमुक्ती तज्ञ म्हणून मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आज मी तुम्हाला वेगवेगळ्या व्यसनांचे प्रकार आणि त्याचे उपचार कशा पद्धतीने आपण करू शकतो, निर्मल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कशा पद्धतीने इलाज होतो याबद्दल माहिती सांगतो. व्यसन म्हटलं तर डोळ्यासमोर पहिल्यांदा येते ती गोष्ट म्हणजे दारू. पण समाजामध्ये दारू सोडून पण इतर अनेक पदार्थांचं व्यसन आढळतं. सर्वात कॉमन आणखी एक पदार्थ तो म्हणजे तंबाखू, म्हणजे निकोटीन रिलेटेड प्रोडक्ट्स म्हणजे तंबाखू, गुटखा, मावा, खैनी, तपकीर, सिगरेट, बिडी हे तंबाखूजन्य पदार्थांचं पण व्यसन आज आढळत आहे. दारूमध्ये बघितलं तर अल्कोहोलचं पर्सेंटेज जे असतं ते वेगळं असतं. बियर, विस्की, रम, वोडका याच्यामध्ये प्रमाण वेगळं असतं. याच्या व्यतिरिक्त कॅनॅबिस म्हणजे भांग, गांजा चरस हे कॅनॅबिस एकाच प्लांट पासून हे 3 प्रोडक्ट्स असतात. याच्या व्यतिरिक्त ब्राऊन शुगर, यालाच अफू म्हणतात, म्हणजे ओपिओइड्स म्हणतात, यांचं व्यसन कोकेन, LSD, एम्फिटॅमाइन किंवा मेफेड्रॉन म्हणू शकतो आपण. टर्मिनचं इंजेक्शन आजकाल कॉमन व्यसन याचं आढळतं. जे बॉडी बिल्डर आहेत, कुस्ती खेळणारा ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये मेफेंट्रेमिन सल्फेट हे औषध आहे, याला टर्मिनचे इंजेक्शन म्हणू शकतो. तर त्याचा वापर हे लोक करत आहेत बॉडी बिल्डसाठी. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे इंजेक्शन्स म्हणजे पेंटॅझोसिन म्हणजे फोर्टविनचं ॲडिक्शन, ट्रॅमाडॉलचं ॲडिक्शन, काही जणांना बेन्झोडायझेपिन्सचं ॲडिक्शन म्हणजे स्लीपिंग पिल्स म्हणतो, अल्प्राझोलाम, क्लोनाझेपाम, डायझेपाम, नायट्राझेपाम, झोल्पिडेम या झोपेच्या गोळ्यांचं पण ॲडिक्शन कॉमनली दिसू शकतं. काही पेशंटमध्ये कफ सिरप, कोरेक्स म्हणू शकतो, हे ब्रँड आहे. तसे वेगवेगळे जे ओपिओइड्स असतात म्हणजे त्यांचं प्रमाण हे खोकल्याच्या औषधामध्ये असतं, तर त्यांचं पण ॲडिक्शन दिसू शकतं. पेट्रोलचा वास काही जणांना आवडतो. ऑइल पेंट असेल, व्हाईटनर असेल, ते त्यांचं ते सुंगतात नाकाने किंवा तोंडानं, त्याला स्नफिंग असं म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त आयोडोस किंवा झेंडोबाम जे आहे ते ब्रेडच्या स्लाइस मध्ये लावून ते खातात, यांचं ऍडिक्शन. याच्या व्यतिरिक्त काही पेशंट वेगवेगळे प्रकारे ट्राय करत असतात, जसं की स्नेक बाईट असेल, विंचूचा दंश असेल, लाल मुंग्या म्हणजे रेड फायर अँड म्हणतो, त्यांचा दंश त्यांना आवडतो. काही जण पाल खातात, म्हणजे पालीला मारतात, ड्राय करून सिगरेटमध्ये ते घालून ते ओढतात, त्यांना एक वेगळी नशा चढते. आजकाल सर्वात महत्वाचं ऍडिक्शन म्हणजे सोशल मीडिया ऍडिक्शन. इंटरनेट असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, मोबाईल ऍडिक्शन, ह्याचं पण ऍडिक्शन, पबजी गेम म्हणा, ह्याचं ऍडिक्शन आज कॉमनली दिसत आहे. तर या सर्व प्रकारांमध्ये प्रत्येक ऍडिक्शनचा इलाज होऊ शकतो का? तर होय, नक्कीच या सर्व ऍडिक्शन्स मधून आपण बाहेर पडू शकतो. याला इलाज आपल्याला अवेलेबल आहे. मग इलाज कशा पद्धतीने आपण करू शकतो? तर इलाज सुरू करण्यापूर्वी आपल्याला प्रथम यांचा ग्रेड लक्षात आला पाहिजे, म्हणजे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, म्हणजे सौम्य लेवल आहे, मध्यम लेवलचं ऍडिक्शन आहे का तीव्र लेवलचं ऍडिक्शन आहे. सौम्य म्हणजे कधी कधी नशा करतात, मॉडरेट म्हणजे त्यापेक्षा जास्ती, आणि सिव्हिअर म्हणजे दिवसभर करतात, त्यांचे फिजिकल कॉम्प्लिकेशन्स, विड्रॉल हे सिम्पटम्स जास्ती असतात. तर त्याला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर म्हणजे ते फ्रिक्वेन्सी, क्वांटिटी याच्यावर आपलं हे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर डिपेंडन्स ठरतं. मग आपण ट्रीटमेंट कशी करू शकतो? तर ट्रीटमेंट ही ओपीडी बेसिसवर, म्हणजे येऊन जाऊन आपण पेशंटला औषध लिहून देऊ शकतो आणि येऊन जाऊन पेशंट ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि आयपीडी म्हणजे ऍडमिट करून पण इलाज करू शकतो. जे पेशंट कोऑपरेटिव्ह आहे, जे पेशंट इलाज घेण्यास तयार आहे, जे पेशंट विलिंग आहे, त्या पेशंट आपण ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट देऊ शकतो. जे पेशंट अजिबात ऐकत नाहीत, यायला तयार नाहीत, जबरदस्ती त्यांना आणावं लागतं, ते व्यसन आहे मान्य करत नाहीत, फिजिकल कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे लिव्हर खराब आहे, सिरोसिस, पोर्टल हायपरटेन्शन म्हणतो, पोटात पाणी झालंय, स्वादुपिंडाला सूज आहे, ऍक्सिडेंट झालाय, फिट येते दारू बंद झाल्यानंतर, अशा पेशंटमध्ये ऍडमिशनची सोय करावी लागू शकते. जे पेशंट ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट आपण प्रयत्न केला त्यांना सक्सेस मिळत नाही, अशा लोकांना ऍडमिट करण्याची गरज लागू शकते. तर निर्मल हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने इलाज केला जातो ते आपण पाहूया. आपण सर्वांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की या सर्व ऍडिक्शन्सला हॉस्पिटल बेस्ड ट्रीटमेंट देणं हे इम्पॉर्टंट आहे. काही एनजीओज किंवा संस्थेमार्फत व्यसनमुक्ती केंद्र म्हणून या सर्व ऍडिक्शनचा इलाज करण्याचा प्रयत्न करतात, पण तिथं
फक्त काउन्सिलिंग किंवा सायकोलॉजिकल व्ह्यू न ट्रीटमेंट दिली जाते. पण ड्रग्स थेरपी हा एक इम्पॉर्टंट रोल आहे आणि त्याचा आणि काउन्सिलिंगचं कॉम्बिनेशन देणं हे जरूर आहे. याचं कारण असं की कोणत्याही ऍडिक्शनला 5 प्रकारच्या औषधांचं कॉम्बिनेशन द्यायला पाहिजे. आता कोणते असतात हे 5 प्रकार? तर पहिली गोष्ट आहे विड्रॉल मॅनेजमेंट म्हणजे डिटॉक्सिफिकेशन स्टेज. म्हणजे पेशंट जेव्हा दारू सोडायचा निर्णय घेतो, व्यसन सोडायचा निर्णय घेतो, त्यावेळी त्याला शारीरिक किंवा मानसिक त्रास होतो. उदाहरणार्थ हात थरथर कापतात, भीती वाटते, धडधडते जर व्यसन मिळालं नाही. तर ही लक्षणे होऊ नयेत म्हणून ट्रीटमेंट म्हणजे विड्रॉल मॅनेजमेंट. याला सबस्टिट्यूट थेरपी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सबस्टिट्यूट थेरपीमध्ये औषध अशी चालू करायची की जी नशा केल्यानंतर मेंदूवर जो इफेक्ट होतो तसाच इफेक्ट होणारी औषधं पण सुरू करायची, म्हणजे पेशंटला त्रास होणार नाही. त्यालाच डिटॉक्सिफिकेशन म्हणजे विड्रॉल मॅनेजमेंट आणि सबस्टिट्यूट थेरपी आपण असं म्हणू शकतो. ही विड्रॉल फेज 8 ते 10 दिवस राहू शकते. 8 ते 10 दिवस संपल्यानंतर पेशंटला हा त्रास होणं बंद होतं आणि त्याच्यानंतर आपण पेशंटला अँटी क्रेव्हिंग ड्रग्स म्हणजे अशी औषधं आपण चालू करायची की ती औषधं सुरू केल्यानंतर पेशंटची इच्छा कमी होते, तलब कमी होते, फ्रिक्वेन्सी कमी होते आणि क्वांटिटी कमी होते व्यसन करण्याची. म्हणजे दुसरा ग्रुप आहे अँटी क्रेव्हिंग ड्रगचा. तिसरा ग्रुप आहे तो म्हणजे अँटॅब्यूज थेरपी म्हणजे ॲव्हर्जन थेरपी किंवा डायसल्फिराम थेरपी. म्हणजे अँटॅब्यूज थेरपीमध्ये मेडिसिन्स आपण पेशंटला सुरू केल्यानंतर पेशंटला काही होत नाही, पण ही औषधं सुरू केल्यानंतर पेशंटनं जर नशा केली म्हणजे दारू पिला तर रिॲक्शन होऊ शकते. रिॲक्शन म्हणजे काय होऊ शकतं तर अंग लाल होणं, उलटे होणं, मळमळणं, चक्कर येणं, फिट येणे, झटका येणे, जीवावर बेतू पण शकते. म्हणजे रिॲक्शन माइल्ड टू सिव्हिअर होऊ शकते. म्हणजे ही औषध चालू केल्यानंतर काय होणार नाही, दारू पिला तरच होईल. आणि लक्षात घ्या पेशंटला जी रिॲक्शन होणारी टॅबलेट आहे ही फक्त दारूसाठी आहे, अल्कोहोलसाठी आहे, इतर कोणत्याही व्यसनासाठी नाही. म्हणजे तंबाखू असेल, ब्राऊन शुगर असेल, कॅनॅबिस असेल, भांग गांजा चरस असेल, यासाठी रिॲक्शन होणारे टॅबलेट अजिबात नाही आहेत. रिॲक्शन होणारी टॅबलेट ही फक्त अल्कोहोलसाठी आहे. हे सर्वांनी लक्षात घेणं जरुरी आहे. म्हणजे तिसरा ग्रुप जो आहे तो म्हणजे ॲव्हर्जन थेरपी म्हणजे अँटॅब्यूज थेरपी. चौथा जो ग्रुप आहे तो म्हणजे सायकोलॉजिकल असेसमेंट नंतर पेशंटला जर मानसिक आजार असेल तर मानसिक आजाराची ट्रीटमेंट देणारी औषधं. 50% पेशंट जे आहेत यांना कोणता ना कोणता मानसिक आजार असतो, जे ऍडिक्टेड आहेत त्यांना. आता कोणता आजार असू शकतो तर अँझायटी डिप्रेशन असेल, पॅनिक डिसऑर्डर असेल, फोबिया असेल, स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर मूड डिसऑर्डर असेल, असे बरेच मानसिक आजार असतात. यापैकी कोणता ना कोणता मानसिक आजार 50% पेशंट्सना असू शकतो. हे 15 ते 18 दिवस जेव्हा पेशंटची दारू बंद होते त्याच्यानंतर त्याची सायकोलॉजिकल असेसमेंट म्हणजे रोशाय टेस्ट, MMPI, EPQR किंवा NSP असे बरेच टेस्ट असतात. या टेस्ट नंतर म्हणजे सायकोलॉजिस्टच्या असेसमेंट नंतर, पेशंट आणि नातेवाईकांची जी हिस्ट्री आहे त्याच्या असेसमेंट नंतर, क्रॉस चेकिंग नंतर मानसिक आजाराचं डायग्नोसिस केलं जातं. आणि त्याच्याबरोबर जर डिप्रेशन असेल तर अँटी डिप्रेशन, सायकोसिस असेल तर अँटीसायकोटिक्स, बायपोलर मूड डिसऑर्डर असेल तर मूड स्टेबिलायझर म्हणजे मानसिक आजाराची औषधं पण सुरू केली जातात. म्हणजे ट्रीटमेंट सायकॅट्रिक इलनेसचा पण केला जातो. हा चौथा ग्रुप. पाचवा ग्रुप तो म्हणजे शारीरिक व्याधी असतील पेशंटला म्हणजे फिजिकल इलनेस असतील तर त्याची पण ट्रीटमेंट. म्हणजे अल्कोहोलमुळे हिपॅटायटिस म्हणजे काळवीळ झाली असते, स्वादुपिंडाला सूज आली असते म्हणजे पॅन्क्रियाटायटिस, न्यूरोपॅथी असेल, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल म्हणजे पेशंटला शारीरिक व्याधी जर सोबत असतील, दारूमुळे असतील म्हणजे व्यसनामुळे असतील किंवा इतर मानसिक आजार, इतर शारीरिक आजार पण असतील तर त्यांचा पण इलाज हा एकत्रित केला जातो. हा जो इलाज आहे शारीरिक आजार, सुरुवातीलाच आपण डिटॉक्सिफिकेशन स्टेज पासून पण काही पेशंटना सुरुवात करू शकतो. थोडक्यात 5ही प्रकारची जी औषधं आहेत म्हणजे विड्रॉल मॅनेजमेंट म्हणजे डिटॉक्सिफिकेशनची औषधं, सबस्टिट्यूट थेरपी म्हणतो आपण. दुसरा आहे अँटी क्रेव्हिंग ड्रग्स म्हणजे इच्छा किंवा तलब कमी करणारे औषधं. तिसरा ग्रुप आहे ॲव्हर्जन थेरपी म्हणजे रिॲक्शन होणारी टॅबलेट, अँटॅब्यूज थेरपी म्हणतो आपण याला. चौथा ग्रुप म्हणजे सायकॅट्रिक इलनेसची ट्रीटमेंट. पाचवा म्हणजे फिजिकल इलनेसची ट्रीटमेंट. त्या 5ही प्रकारच्या औषधांचं जर कॉम्बिनेशन आपण केलं, डोस व्यवस्थित ऍडजस्ट केला, प्रॉपर इव्हॅल्युएशन करून जर ट्रीटमेंट दिली
तर ऍडिक्शनचा मध्ये जो रिझल्ट एक्सपेक्टेड आहे तो रिझल्ट मिळू शकतो. म्हणूनच आमचं म्हणणं हेच राहील की ह्या 5 प्रकारची औषधे ही हॉस्पिटल बेस्ड ट्रीटमेंटमध्ये राहतात. फक्त व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेला तर तिथं हॉस्पिटल बेस्ड ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता कमी असते. सायकॅट्रिस्ट, फिजिशियन किंवा डॉक्टर्स यांची हेल्प घेणं तितकंच जरुरी आहे. सायकॅट्रिस्ट असतील तर ह्या 5चं कॉम्बिनेशन देणे शक्य आहे. रिझल्ट तिथं चांगला मिळू शकतो. माइल्ड केसेसमध्ये फक्त काउन्सिलिंगचा रिझल्ट राहू शकतो, पण मॉडरेट टू सिव्हिअर केसेसमध्ये आपल्याला हे ड्रग्स थेरपी आणि मग काउन्सिलिंग आणि ही ट्रीटमेंट वेगवेगळ्या पॅथीच्या ट्रीटमेंट म्हणजे सायकॅट्रिस्ट असतील, फिजिशियन असतील, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट असतील, न्यूरोलॉजिस्ट असतील यांची एकत्रित ट्रीटमेंट प्लॅन केला तर रिझल्ट मिळू शकतो. आता जेव्हा एखाद्या पेशंटचं डायग्नोसिस करतो, निदान केलं ऍडिक्शनचं, तर ट्रीटमेंट कशी करू शकतो आपण? ओपीडी बेसिसवर करायची काय ऍडमिट करून करायची? ओपीडी बेसिसवर जे पेशंट कोऑपरेटिव्ह आहेत, जे पेशंट विलिंग आहेत, इच्छा आहे, ते ज्यांना सोडायचं आहे व्यसन, ते सहज आहे ओपीडी देत असेल तर त्यांना ट्रीटमेंट सुरू करूया. या 5ही प्रकारची औषध आपण ओपीडी बेसिसवर देऊ शकतो, टप्प्याटप्प्याने देऊ शकतो किंवा एकदम पण देऊ शकतो. जर पेशंट कोऑपरेटिव्ह नाही आहे, त्याला फिजिकल कॉम्प्लिकेशन्स आहेत, व्हायलेंट आहे, असायटिस आहे, सिरोसिस आहे, पोर्टल हायपरटेन्शन आहे, रक्ताची उलटी झाल्याची हिस्ट्री आहे, फिट आलेली आहे, संडासमधून रक्त पडलेलं आहे, काळ्या कलरचं त्याचं स्टूल आहे म्हणजे मलिना म्हणतो आपण, ब्लॅक कलर स्टूल, हे जर असेल तर अशा पेशंटना ऍडमिट करण्याची गरज लागू शकते. ओपीडी बेसिसवर ट्राय केला तरी सक्सेसफुल नाही, अशा पेशंटना पण आपण ऍडमिट करण्याची गरज लागू शकते. आता ऍडमिट केल्यानंतर कशा पद्धतीने इलाज केला जाऊ शकतो? ऍडमिट करायचं जर ठरलं तर पेशंटला युजली मिनिमम 30 दिवसाचा प्लॅन आम्ही ठरवतो. काही पेशंटना जास्ती पण कालावधी लागू शकतो, ते मी एक्सप्लेन करेनच. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ऍडमिट केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असतो. इन्व्हेस्टिगेशन मध्ये रक्त तपासणी म्हणजे सीबीसी, कम्प्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, सिरम इलेक्ट्रोलाइट्स, HIV टेस्ट करायला लागू शकते, हेपॅटायटिस बी ची टेस्ट करावी लागू शकते, सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी पोटाची, लिव्हरचं कंडिशन, स्वादुपिंडाचं सिच्युएशन कसे आहे आपण बघू शकतो, चेस्ट एक्सरे किंवा 2D इको पण करावं लागू शकतं. काही पेशंटना सिटी स्कॅन किंवा MRI पण लागू शकतं. गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टची मदत घ्यावी लागली तर काही पेशंटना एंडोस्कोपीची पण गरज लागू शकते. ऍडमिट केल्यानंतर आम्ही फिजिशियन ओपिनियन घेतो, म्हणजे सर्व रक्त तपासण्या, सोनोग्राफी करतो, ECG काढून आपण पेशंटचं हृदय, फुफ्फुसाची कंडिशन कशी आहे, फिजिकल सिच्युएशन कशी आहे हे बघून त्यावर पण ट्रीटमेंट देतो. मेडिकल इलनेस, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशरचा त्रास असेल आणि हेपॅटायटिस, स्वादुपिंडाला सूज असेल, फिजिशियनचं ओपिनियन घेतो, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टची मदत घेतो. गरज लागली तर पेशंटच्या पोटामध्ये पाणी झालं असेल जास्ती तर पाणी कमी करायचा प्रयत्न करतो. असायटिक टॅपिंग म्हणतो आम्ही, ते आम्ही करू शकतो. गरज लागली तर बँडिंग म्हणतो, जर पेशंटला रक्ताची उलटी झाली असेल, संडासमधून रक्त पडत असेल तर एंडोस्कोपी करून जर बँडिंगची आवश्यकता लागली असेल तर ती पण फॅसिलिटी आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे, ती पण लगेच आपण करू शकतो. काही पेशंटना न्यूरोपॅथी असते, काही पेशंटना ब्रेनचे प्रॉब्लेम असतात, अशा वेळी न्यूरोलॉजिस्टची हेल्प लागू शकते, जनरल सर्जनची पण हेल्प लागू शकते. अशा पद्धतीने पेशंटला ऍडमिट केल्यानंतर इनिशियली 14-15 दिवसामध्ये विड्रॉल मॅनेजमेंट, अँटॅब्युस थेरपी, अँटी क्रेव्हिंग ड्रग्ज आम्ही सुरू करतो आणि त्याच्यानंतर 17व्या दिवशी किंवा 18व्या दिवशी आपण सायकोलॉजिकल असेसमेंट सुरू करतो. सायकोलॉजिकल असेसमेंट मध्ये रोशा टेस्ट, EPQR, NSQ या सगळ्या सायकोलॉजी टेस्ट झाल्या की आपण सायकॅट्रिक इलनेस असेल तर त्याची पण ट्रीटमेंट सुरू करतो. सर्वात महत्वाचं म्हणजे जर मानसिक आजार थोड्या प्रमाणात असेल तर औषधांना रिझल्ट मिळू शकतो, म्हणजे 30 दिवसाचा कालावधी सफिशियंट आहे. काही पेशंटना मॉडरेट टू सिव्हिअर स्टेज असू शकते मानसिक आजाराची, अशा केसेसमध्ये जास्ती कालावधीसाठी ऍडमिशन करावं लागू शकतं, एक्सटेंड करावं लागू शकतं, 10 ते 15 दिवस मिनिमम होऊ शकतं. म्हणजे मानसिक आजारासाठी औषधोपचार आणि काही पेशंटमध्ये ECT ची ट्रीटमेंट म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी. ही थेरपी म्हणजे काय असतं की पेशंटमध्ये आम्ही पेशंटला कन्व्हर्जन इंड्यूस करतो, म्हणजे जेणेकरून पेशंटच्या केमिकल जो इम्बॅलन्स झालेला आहे पेशंटमध्ये तो नॉर्मल होईल. ECT जर द्यायचं ठरलं तर पेशंटला 8 ते 12 ECT लागू शकतात. अशा केसेसमध्ये 30 दिवसापेक्षा जास्ती कालावधीसाठी ऍडमिशन लागू शकतं. 20 ते 30 दिवस आणखी एक्स्ट्रा लागू शकतात. प्रत्येक पेशंटलाच होईल असं नाही. औषधोपचार लागलं तर 30 ते 40 दिवस सफिशियंट आहे. ECT ची गरज लागली तर हा कालावधी वाढू शकतो.
लक्षात घ्या, ECTची जी ट्रीटमेंट आहे ती फक्त अल्कोहोलसाठी नाही, तर अल्कोहोल किंवा व्यसनी पेशंटला जर मानसिक आजार असेल तरच ECTची गरज लागू शकते. व्यसन सोडण्यासाठी ECTची ट्रीटमेंट लागणार नाही. आणि त्यानंतर येतो 5वा ग्रुप म्हणजे शारीरिक व्याधी. पेशंटला जर ब्लड प्रेशर, शुगर, हिपॅटायटिस, सिरोसिस, पोर्टल हायपरटेन्शन, एन्केफेलोपॅथी म्हणतो, पेशंट कोम्यामध्ये जाण्याची शक्यता असेल, पॅन्क्रियाटायटिस असेल, अशा पेशंटला आपण औषधोपचार सुरू करू शकतो. ही सर्व ट्रीटमेंट फॅसिलिटी निर्मल हॉस्पिटलमध्ये आहे. पाचही जो औषधांचा ग्रुप आहे त्याचा समावेश आम्ही आमच्या ट्रीटमेंटमध्ये करतो. निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सर्व ज्या फॅसिलिटी आणि ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे सर्व आपण हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो. HDU म्हणजे हाय डिपेंडन्सी युनिट पण आमच्याकडे आहे. पेशंटला ICU बेड आहे, सेपरेट ऑक्सिजन सप्लाय आहे, कंटिन्युअस मॉनिटरिंग आहे, ट्रेन स्टाफ आहे, ट्रेन्ड डॉक्टर्स आहेत आणि इथे पेशंटला इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये समजा सोनोग्राफीची गरज आहे, 2D इकोची गरज आहे, एक्सरेची गरज आहे, इव्हन डिफिब्रिलेटर आहे, गरज पडली तर व्हेंटिलेटरची पण सोय आहे. या सर्व सोयी या आमच्या हॉस्पिटलमध्ये निर्मल हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या पेशंटसाठी ट्रीटमेंटसाठी अशा लोकांना बाहेर जेव्हा पाठवतो सोनोग्राफीसाठी, एक्सरेसाठी, तर पेशंट पळून जाण्याची शक्यता आहे. 1-2 जणांना पण ते आवरत नाही, त्यामुळे 10-12 जणांचा ग्रुप लागण्याची शक्यता आहे. तर ही रिस्क न घेता आम्ही ह्या सर्व फॅसिलिटी आमच्या हॉस्पिटलमध्ये, निर्मल हॉस्पिटलमध्ये दिल्या आहेत, जेणेकरून नातेवाईकांना फार त्रास होणार नाही. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये विथ रिलेटिव्ह आणि विदाउट रिलेटिव्ह दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. जर नातेवाईक पेशंट सोबत राहणार असेल तर राहू शकता. जर नातेवाईक राहण्याची इच्छा नाहीये तर ते पूर्ण हॉस्पिटलमध्ये तसंच पेशंटला सोडून आम्ही ट्रीटमेंट देऊ शकतो. म्हणजे काय, विथ रिलेटिव्ह पण ऑप्शन आहे आणि विदाउट रिलेटिव्ह पण ऑप्शन आहे. याचा फायदा नातेवाईकांना उलट जास्ती असा होतो की नातेवाईकांना पेशंट सोबत राहण्याची गरज नाही, म्हणजे त्यांचा वैयक्तिक खर्च वाचतो. इव्हन त्यांचं स्वतःचं काम असेल तर ती पण कामं व्यवस्थित होऊ शकतात आणि पेशंट पण कोऑपरेटिव्ह राहू शकतो. नाहीतर विनाकारण पेशंट हा नातेवाईकांना त्रास देत राहतो, अशी पण शक्यता राहू शकते. तर अशा पद्धतीनं निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये 5ही प्रकारची औषधं, विड्रॉल मॅनेजमेंट याला डिटॉक्सिफिकेशन स्टेज म्हणतात किंवा सबस्टिट्यूट थेरपी म्हणतात, याचा वापर करतो. दुसरा ग्रुप म्हणजे अँटी क्रेविंग ड्रग्ज, औषधं अशी सुरू करतो ज्याने प्रमाण कमी होतं, फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी कमी होतं, तलब कमी होते, इच्छा कमी होते. तिसरा ग्रुप आहे ॲव्हर्जन थेरपी, याला डायसल्फिराम थेरपी म्हणतात, म्हणजे रिॲक्शन होणारी थेरपी, म्हणजे औषधं चालू केल्यानंतर काही होत नाही. या औषधावर जर पेशंटनं नशा केला तर त्याला रिॲक्शन होऊ शकते. ही रिॲक्शन कमी ते जास्ती स्वरूपात होऊ शकते. ही रिॲक्शनची थेरपी आहे ती फक्त अल्कोहोलसाठी आहे, म्हणजे हा तिसरा ग्रुप. चौथा ग्रुप आहे मानसिक आजाराची ट्रीटमेंट, पेशंटना काही मानसिक आजार असेल तर मानसिक आजाराची ट्रीटमेंट. आणि 5वा ग्रुप म्हणजे पेशंटला जर शारीरिक आजार असतील तर शारीरिक आजाराची पण ट्रीटमेंट. ह्या 5ही थेरपीचा, 5ही प्रकारच्या औषधांचं कॉम्बिनेशन जर आपण दिलं तर रिझल्ट हा चांगली मिळण्याची शक्यता आहे. आणि हे निर्मल हॉस्पिटलमध्ये सायकॅट्रिस्टची 4-5 सायकॅट्रिस्टची टीम आहे, फिजिशियनची टीम आहे, न्यूरोलॉजिस्टची टीम आहे, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टची टीम आहे. ही सर्व टीम आपण एकत्रित येऊन काम करत असतो. तर आता नक्की पेशंटला किती दिवस आपण ऍडमिट करण्याची गरज आहे, तर लक्षात घ्या, पेशंटला 30 ते 40 दिवस लागू शकतात. फक्त ऍडिशन असेल तर 30 दिवसाचा कालावधी सफिशियंट आहे. मानसिक आजार असेल तर 10-15 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात जर ऍडिक्शन बरोबर मानसिक आजार असेल. जर पेशंटला सिव्हिअर मानसिक आजार असेल आणि ECTची गरज लागत असेल तर पेशंटचा कालावधी हा 40 दिवस, 50 दिवस किंवा 2 महिने लागू शकतो. काही नातेवाईकांचं म्हणणं असं असतं की आमच्या पेशंटला 3 महिने ठेवा, 4 महिने ठेवा, 6 महिने ठेवा. आम्ही तर हिस्ट्री घेताना असं पण ऐकलं काही पेशंट 9-9, 10-10 महिने त्यांनी एका सेंटरला ठेवले. तर माझं एक वैयक्तिक मत आहे, मी जवळजवळ 18 ते 20 वर्षे प्रॅक्टिस करत आहे, 40,000 पेक्षा जास्ती पेशंटचा अनुभव मला आहे. मी हे सांगू इच्छितो की 90 ते 95% पेशंटना 30 दिवसाचा कालावधी सफिशियंट राहील. जास्ती दिवस ठेवला म्हणजे जास्ती फरक पडतो असं समजून काही फायदा होणार नाही. त्यापेक्षाही पेशंटला आपण 2-3 वेळा चान्स दिला तर बरं होईल. याचं कारण मी सांगतो. जर समजा पेशंटला 6 महिने 7 महिने ठेवायचं, 1 महिना ठेवला तरी नातेवाईकांना भीती वाटते की आपल्या पेशंटमध्ये फरक पडेल का नाही, बाहेर पडल्यानंतर त्रास देणार का नाही, व्यसन पुन्हा करेल का नाही, अशी भीती वाटत राहते. 2 महिने झाला तर 30 भीती, 3 महिने झाला तर 30 भीती,
4-5 महिने झाले तर 30 भरली, 6 महिने बाहेर पडला, 6 महिन्याने बाहेर पडला तर 30 भरली. त्यामुळे पेशंट मध्ये फरक पडला की नाही, चान्सेस काय ते 6 महिन्यानंतर अंदाज पण तोच लाभ. त्यापेक्षा आमचं एक वैयक्तिक मत, 1 महिन्यानी किंवा 30-40 दिवसांनी पेशंटला बाहेर सोडा. पेशंटनं पुन्हा नशा केली, पुन्हा त्याला व्यसन लागलं तर पुन्हा असेच करू शकतो. म्हणजे औषधामध्ये काही बदल करायचा आहे का, अँटी क्रेव्हिंग ड्रग्ज मध्ये बदल करायचा का, मानसिक आजार काय आहे का, काही चुकलेलं आहे का, काही इव्हॅल्युएशन राहिले का, डॉक्टरांकडून काही कमी पडलं आहे का, पेशंट मधून काही कमी पडलेलं आहे का, नातेवाईकांचं काही चुकलंय का, याचा असेसमेंट करून आपण दुसऱ्यांदा चान्स देऊ शकतो. पुन्हा चुकला तर पुन्हा असेसमेंट करून तिसऱ्यांदा चान्स देऊ शकतो, चौथ्यांदा चान्स देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला 6 महिने ठेवण्यापेक्षा 6 महिन्यामध्ये 2-3 चान्स दिला तर हा फायदा नक्की होतो. आणखी एक महत्वाचं मला सांगायचं की क्रेव्हिंग जे असतं ते शरीरामध्ये 10 महिने 11 महिने असतं, कधी वर्षभर असतं. त्यामुळे हे ड्रग्ज जे असतात, ही जी औषधाची ट्रीटमेंट आहे, ही ट्रीटमेंट आपण 1 वर्ष देणं जरुरी आहे. तंबाखूच्या केसमध्ये ट्रीटमेंट ही 3 ते 4 महिने घ्यायला पाहिजे, कारण क्रेव्हिंग तलब ही 4 महिने असते. पण व्यसनाच्या बाबतीत, अल्कोहोलच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंट ही 1 वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष घेतलेलं चांगलं, कारण इच्छा जी असते 11 महिने 12 महिने असते. त्यामुळे व्यसनाची ट्रीटमेंट जी आहे ती 1 वर्षभर कमीत कमी दिली पाहिजे. जेव्हा ऍडमिट करतो त्यावेळी 30-40 दिवसानंतर पुन्हा पिण्याची शक्यता ही औषध बंद केल्यानंतर पण राहू शकते, औषधं कमी जास्त केल्यानंतर पण राहू शकते, आणि औषधं रेग्युलर खाऊन पण इच्छा होऊ शकते. तर अशा सिच्युएशन मध्ये अँटी क्रेव्हिंग ड्रग्ज हे 4-5 प्रकारचे असतात. पहिल्यांदा जेव्हा आपण ऍडमिट करून डिस्चार्ज देतो त्यावेळी पुन्हा तो पिला तर आपण अँटी क्रेव्हिंग ड्रग दुसरा ऍड करू शकतो. पुन्हा नशा केला तर तिसऱ्या अँटी क्रेव्हिंग ड्रगचा विचार करू शकतो. पुन्हा नशा केला तर चौथ्या अँटी क्रेव्हिंग ड्रगचा, पुन्हा नशा केला तर 5व्या अँटी क्रेव्हिंग ड्रगचा. काही रेअर काही ड्रग्ज आहेत जे अँटी क्रेव्हिंग म्हणून काम करतात, त्यांचा पण वापर आपण करू शकतो. म्हणजे सगळ्या पेशंटना आपण अँटी क्रेव्हिंग ड्रग सगळी औषधं चालू करू शकत नाही, पण सिच्युएशन नुसार अँटी क्रेव्हिंग ड्रगचा आपण वापर करू शकतो. त्यामुळे 1 महिना, 2 महिना, 3 महिन्यांनी आपण वेगवेगळ्या स्टेप्सने आपण वेगवेगळ्या ड्रगचं कॉम्बिनेशन देऊन आपण रिझल्ट देण्याचा प्रयत्न करू शकतो, आणि त्यात सक्सेस मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण एखाद्या पेशंटला 5 महिने 6 महिने कंटिन्युअस ठेवलो तर अँटी क्रेव्हिंग ड्रग वापरून वापरणार किती? एकच ड्रगचा आपल्याला ट्रायल मिळेल, 6 महिन्यानंतर पुन्हा पिला तर पुन्हा ऍडमिशन करावं लागेल, मग त्यावेळी दुसरा अँटी क्रेव्हिंग ड्रग. त्यापेक्षा माझं म्हणणं असं राहील की एखाद्या पेशंटला 6 महिने ठेवण्यापेक्षा 2-3 वेळा त्याला चान्स दिला तर रिझल्ट मध्ये आणखी चांगला रिझल्ट म्हणू शकतो. दारू सोडण्याची शक्यता, व्यसन सोडण्याची शक्यता ही जास्ती राहू शकते. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्यसनांचा इलाज शक्य आहे. 5 प्रकारच्या औषधांचं कॉम्बिनेशन आपण दिलं तर रिझल्ट शक्य आहे. तुम्ही जरूर ट्रीटमेंट घ्यावी, पण ज्या ठिकाणी ह्या 5 प्रकारचे औषध उपलब्ध आहेत त्याच ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट घ्या, म्हणजे रिझल्ट हा नक्की मिळेल किंवा रिझल्ट सक्सेस जो आहे तो नक्कीच जास्ती असेल. नातेवाईकांना हे मी सांगू इच्छितो की पेशंटला ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट द्या किंवा ऍडमिट करून ट्रीटमेंट द्या. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर रेग्युलर फॉलोअप ठेवणे, पेशंट बरोबर रेग्युलर येणे, डॉक्टरांशी भेटणे, डॉक्टरांना समस्या ज्या आहेत त्या डिस्कस करणे, पुन्हा नशा केला तर भेटणे, हे तुम्हाला करणं जरुरी राहील. नातेवाईकांना आणखी एक महत्वाची स्टेप नातेवाईकांनी फॉलो करायला पाहिजे, म्हणजे जेव्हा पेशंट डिस्चार्ज होतो, डिस्चार्ज दिला जातो किंवा पेशंट ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट घेतो आणि चांगला दारू बंद आहे, पेशंट रेग्युलर गोळ्या घेतो, दारू बंद आहे, रेग्युलर भेटतो, डॉक्टर पण व्यवस्थित लिहून देतात, ओके. पेशंटनं गोळ्या बंद केला, पेशंटनं नशा केला तरी ते डॉक्टरांना भेटतात, तरीही बरोबर आहे. पेशंटनं गोळ्या व्यवस्थित चालू ठेवलेल्या आहेत आणि तरीही तो नशा करतो तर ते डॉक्टरांना भेटतात, तरीही बरोबर आहे. नातेवाईकांचं चुकतं कुठं? तर आमचा एक्सपिरियन्स असा आहे की पेशंटना सुरुवातीला गोळ्या व्यवस्थित ठेवलेल्या असतात आणि पेशंट अचानक गोळ्या बंद करतो, औषधं बंद करतो. पण पेशंटनं नशा सुरू केली नसते, पेशंटचं व्यसन बंद असतं, पेशंट चांगला असतो, तरी त्या सिच्युएशन मध्ये नातेवाईक आम्हाला भेटत नाही आणि अचानक तो नशा चालू करतो, त्यावेळी भेटतो. तर आमचं म्हणणं असं राहील, पेशंटनं गोळ्या बंद केले, नशा बंद आहे, पेशंट व्यवस्थित आहे, तरी त्यांनी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून, वैयक्तिक भेटून सांगायला पाहिजे की अशी सिच्युएशन आहे, काय करायला पाहिजे. जे नातेवाईक असं करतात त्यांच्यात सक्सेस मिळण्याचा चान्सेस हा जास्त आहे. काही पेशंटचा प्रश्न असा आहे नातेवाईकांचा की आमच्या पेशंटला 100% दारू सोडू शकतात का, गॅरंटी देणार का? तर लक्षात घ्या, हा एक मानसिक आजार आहे. जसं ब्लड प्रेशरचा आजार, शुगरचा त्रास असतो, तसा हा मानसिक आजार कधीही कोणाला होऊ शकतो. डॉक्टर म्हणून आम्हाला गॅरंटी शब्द वापरता येत नाही.
आपण हा जो आहे व्यसनाचा आजार हा कंट्रोल देऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. युजली हे जर नियम जर आपण व्यवस्थित पाळलो, आम्ही जे सांगितलेल्या औषधांचा वापर केला, रेग्युलर फॉलोअप ठेवला, तर सक्सेस हा नक्कीच मिळेल. काही पेशंट मध्ये आपण सर्व प्रकारच्या थेरपीज दिल्या, औषधं दिली, अँटी क्रेव्हिंग ड्रगचा वापर केला, मानसिक आजार ट्रीटमेंट दिली, शरीराची पण दिली, सर्व प्रकारची औषधं वापरली आहेत, सर्व काही केलेलं आहे, तरीही सक्सेस मिळाला नाही असं पण होऊ शकतं. काही त्यावेळी नाईलाज असू शकतो, पण याचं पर्सेंटेज फार कमी आहे. याचा एक्झॅक्ट स्टडी केलेला गेलेला नाहीये, पण माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 4% ग्रुप असा असेल की त्याला सर्व काही प्रकारचा आपण इलाज केला तरी फरक पडणार नाही, असं होऊ शकतं. पण शक्यतो ह्या सर्व 5 जे औषधाचं कॉम्बिनेशन दिलं, सायकॅट्रिस्टची मदत घेतली, काउन्सिलर सायकोलॉजी वेळच्या वेळी फॉलोअप ठेवला, तर रिझल्ट हा नक्कीच मिळेल असं आम्हाला वाटतं. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही व्यसनाचा इलाज करू शकतो या 5 प्रकारच्या औषधांचा वापर करून. आपण पुन्हा भेटूया एक नवीन विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी. आपण व्यसनाबद्दल आणखी माहिती आपल्याला हवी असेल तर तुम्ही आमचं निर्मल हॉस्पिटल मिरज हे युट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. आमचं इंस्टाग्राम चॅनल आहे, फेसबुक चॅनल आहे, त्याला तुम्ही लाईक करा, फॉलो करा. खाली जो दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करून आणखी माहिती घेऊ शकता. आमची वेबसाईट आहे www.nirmalvyasnmuktikendra.com. याला तुम्ही जरूर व्हिजिट करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.